एक शाब्दिक उदाहरण पाहिले. ते शाब्दिक उदाहरण नोट्यावर होतं. तर आता आपण काय घेऊ, नाण्यावर एक शाब्दिक उदाहरण, म्हणजे तुम्हाला नाण्यावरले बी शाब्दिक उदाहरण सोडता येईल आणि नोटावरला पण शाब्दिक उदाहरण सोडवता येईल. आता बघा, संगीताकडे 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपयाची समान नाणी आहेत. जर तिच्याकडे 256 रुपये असतील तर तिच्याकडे एकूण किती नाणी आहेत म्हणले. आता नाणी म्हणल्यानंतर इथे समान नाणी दिले. 1चं पण समान नाणं आहे, 2चं पण आणि 5चं पण आहे. त्यामुळे याचं काय केलं पाहिजे, अगोदर बेरीज केलं पाहिजे. 1 + 2 + 5 बरोबर किती येते रे, 8 आहे का नाही. मग 8 हे नाणी याची टोटल बेरीज झाली. आता या टोटल बेरीज आल्यानंतर याचं काय केलं पाहिजे, मग 256 भागिले 8 म्हणजे भागाकार केला पाहिजे याचा. आता बघा, 8 × 8 = 16 × 3 = 24 5 मधून 4, 5 मधून 4 गेलं 1, 2 मधून 2 गेलं 0, वरचा हात का घेतला 3, 6. आता परत या 6 आहे ना, 8 × 8 8 दुनी 16, 8 दुनी 16, बाकी काय आलं का, 0 आलं. मग किती आले नाणी. आता 1 रुपयाची नाणी किती आहेत, मग 32 आहे का नाही. 1 रुपयाची नाणी किती आहेत, 32. परत 2 रुपयाची नाणी किती आहेत, 32 येते. कारण समान म्हणले ना, रुपयाची समान नाणी म्हणले, म्हणजे याची बेरीज पण कशी येणार, समानच येणार. याची पण बेरीज काय येणार, 32 समान येणार. मग या टोटल करा, 2 × 2 = 4 × 4 = 2 6, 3 × 3 = 3 7 × 3 = 9. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 96. तिच्याकडे किती नाणी आहेत, 96. मग ते रुपयाचे 32 आहेत, 2 रुपयाचे 32 आणि 5 रुपयाचे पण 32. असे टोटल नाणी किती आहेत त्यांच्याकडे, तर 32 आहेत. ओके, अशा प्रकारे नाण्यावर क्वेश्चन आलेला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण त्या मध्ये पण येते, पॉलिशिप मध्ये येते.